नमस्कार भक्तजन हो. आता आपण निघालो आहोत की स्वामी समर्थ मठ डोंबिवली पश्चिमेकडील मोठेगाव मानकोली पुरा जाऊ. चला तर म्हणजे आपण स्वामीचे दर्शन घेऊ. नमस्कार, मी अरविंद मोहम्मद कोत्रेकर, मोठा गाव मानकोली बीच जवळ नवीन मठ झाल्याच्यासाठी तुम्हाला आपण माहिती देतो. ह्या डोंबिवली स्टेशनवरून आपण जेव्हा जातो त्यावेळेला घनश्याम गुप्तेवरून सरळ निघालात का सरळ तुम्ही सरळ रोकडे बिल्डिंग आनंदनगर नाक्यावरून रेतीबंदर रोड फाटक क्रॉस करून त्या ठिकाणी एक मानकोली बीच जवळ नवीन स्वामी समर्थांचा मठ झालाय. अतिशय सुंदर मठ आहे. या ठिकाणी बरेच नवीन भक्त सगळे या ठिकाणी येऊन त्या मठाचा आनंद घेत आहेत. तसेच आपणही या स्वामी भक्तांनी त्या ठिकाणी येऊन खरोखरच या नवीन मठाचा आनंद घ्यावा. साधारण स्वामी समर्थांचं मठ किती दूर आहे? स्वामी समर्थ या ठिकाणी जवळजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर पायी चालत जर गेले तर 20-25 मिनिटात आपण जाऊ शकतो. जर रिक्षाने प्रवास केला तर जवळजवळ 10-12 मिनिटांनी आपण स्वामीच्या नवीन मठामध्ये पर्यंत पोहोचू शकतो. इथून काही शेअर रिक्षाची सोय वगैरे आहे का? शेअर रिक्षाची सोय फक्त स्वामी नारायण मंदिर आहे त्या ठिकाणी जो मानकोली ब्रिज आहे तिथपर्यंत शेअर ऑटोची सोय आहे. वृंदावनच्या ठिकाणावर आपण आता स्वामीचं दर्शन घेऊया. नमस्कार भक्तजन हो. आज आपण डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील स्वामी समर्थ महाराज मठाला भेट देणार आहोत. या मठाचे मठाधिपती श्री ठाकूर महाराज यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार भाऊ. या माध्यमामध्ये आपण प्रथम कसं काय प्रपंच आणि परमार्थ साधून आपण हा मार्ग कसं काय घेऊ? स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. मुळात सर्वप्रथम मला भक्ती मार्गाची आवड होती. भक्ती मार्गाची आवड असल्यामुळे मी आपल्या घरातच सगळं करायचो. त्यामुळे सकाळची आरती वगैरे करून थोडंफार वाचन करायचं. त्यानंतर हळूहळू एक दिवस ठाण्यात मठात लिंगोद यांची माझ्या मिसेसशी त्यांची भेट झाली. आणि त्यानंतर तिने लिंगोद ह्या भक्ती मार्गात स्वामींच्या मार्गात असल्यामुळे त्यांनी माझ्या मिसेसला ही सगळी माहिती दिली. आणि तिने माझ्या मिसेसने बोलले की तुम्ही एक दिवस ठाणे मठात जावा आणि त्या लिंगोद त्यांचे सांगतील ते फक्त ऐका, तुम्ही बाकी काय करू नका. त्याप्रमाणे एक दिवस वेळ काढला आणि गेलो मठात. मग त्या विचारलं असं तिने ते सगळे तुमची मोडक महाराज कल्याणला मठात, त्यानंतर ते स्वामींचं हे करत आहे, तर तुम्ही एक दिवस या, फक्त महाराजांच्या पाया पडा आणि दर्शन करूया. महाराज काय सांगते ते, मी बाकी काय करू नका, एवढं मला बोललो. ठीक आहे. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे एक दिवस कल्याण मठात गेलो. त्या पण होत्या. सर्व देवांचं दर्शन करून महाराजांचं पण दर्शन केलं आणि मग महाराजांनी समोर बसवलं आणि ते 4 शब्द असे सांगितले. मग त्यांचे ते शब्द ऐकून मनाला समाधान वाटले. समाधान वाटल्यानंतर असं वाटलं की हे आज गुरुजी आहेत, हे आपले कुळाचार आणि ग्रामाचार म्हणजे कुलदैवत आणि ग्रामदैवत धरून हे सगळं चालवतात. मग आपल्याला हे योग्य गुरु आहे. तर जो गुरु कुळाचार आणि ग्रामाचार हे कुलदैवत आणि ग्रामदैवत हे धरून चालतोय तो आपलं गुरु, असं माझा पहिला ध्येय. त्याप्रमाणे ह्या मार्गदर्शनाचं स्वामींनी दिलं आणि मला योग्य ती गुरु दिली.
त्यानंतर ते त्याच्यानंतर मग थोडं येणं जाणं ते हे झालं. 2008 मध्ये मी त्या गुरूंचा शिष्य बनलो. ते मला दीक्षा दिली आणि शिष्य बनलो. शिष्य बनल्यानंतर हळूहळू ह्या सेवेला जाणं येणं सगळं चालू झालं. त्यामुळे ठाणे-मठात जायचो. ठाणे-मठात गेल्यानंतर तिथे महाराजांनी सांगितले की बाबा त्या ज्या मठ चालत होत्या चौलीवर, त्यांना सांगितले आपल्याला कमिटी स्थापन करायची तिथे. कमिटी स्थापन करायची म्हटल्यानंतर ठीक आहे, कमिटी त्यांनी हे केली आणि मला ते दुसरीकडे कल्याण मठात घेऊन गेले सगळ्यांना. आणि त्या कमिटीमध्ये महाराजांनी माझी निवड केली. माझी निवड केल्यानंतर माझं काम परफेक्ट असायचं. त्यावेळी महाराजांनी बघितलं की बाबा ह्यांचं काम व्यवस्थित आहे, सगळं लिखाणाच्या बाबतीत वगैरे सगळं. त्यांना ते आवडलं. त्याच्यानंतर हळूहळू जाणं येणं चालूच झालं सेवेला हे करून. असं करता करता एक दिवस रेल्वेमध्ये कल्याण मठाचे विश्वस्त श्री कुंकवळेकर यांची माझी गाठाभेट झाली. आणि त्यानंतर आमचं बोलणं हे फक्त मठाविषयीच असायचं. मी प्रत्येक वेळेला मठाविषयी आपली माहिती कसं काय नवीन असल्यामुळे सगळं विचारलं गेलं. आणि त्यानंतर मग हळूहळू हे करता करता त्यांनी मला माहिती दिली, मी त्यांना दिली. मग असं करता करता ते जाऊन कल्याणमध्ये महाराजांना सांगायचे की ठाकूर जे भेटतात ट्रेनमध्ये बाकी कुठलेही विषय नसतात, फक्त मठाविषयीच विषय असतात, असं त्यांचं म्हणणं. आणि त्या म्हटल्यानंतर मग महाराजांचं हे विश्वास आणखी वाढला, दृढ झाला. विश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी मग मला एक दिवस कल्याणला बोलवलं आणि चर्चा केली. त्यांना बरं वाटलं, मलाही बरं समाधान वाटलं. असं करता करता त्याच्यानंतर काही एक वर्षानंतर सर्व महाराज ज्यावेळी बनवत होते त्या शिष्यमंडळी त्याच्यात त्यांनी माझी निवड केली. आणि माझ्या ध्यानीमनी काहीच नाही. आणि मी किंवा ह्या महाराजांच्या पदाला योग्य आहे का हे मलाही का माहित नव्हतं, ध्यानीमनी नसल्या. पण महाराजांनी निवडलं. आता गुरुनी निवडलं म्हटल्यानंतर ते त्यांनी ठरवलं. त्यांचं कृपाशिवाय स्वामींचं हे, त्यामुळे आपण तर कोण बोलणार. ठीक आहे, गप्प बसलो, मान्य केलं. त्यानंतर हळूहळू त्याच्यानंतर माझं लिखाणाचं कार्यपद्धती सगळी व्यवस्थित चालूच होते. त्यांना ते आवडलं. त्याच्यानंतर मग एक दिवस महाराज बोलले, मला ते कल्याणला बोलून घेतलं. मला बोलले की आपल्याला गावी मठ बांधायचे आहे, त्यासाठी नवीन मठ स्थापन करायचे, त्यासाठी कुठेतरी जागेचा प्रयत्न करा. आता गुरु आज्ञा म्हटल्यानंतर शिष्याने ते पाळणं गरजेचंच आहे. त्याप्रमाणे त्यांची आज्ञा मी पाळली. त्याच्यानंतर माझे नातेवाईक सौ शुभांगी चौकेकर म्हणून सावंतवाडीला आहे, त्यांना गावी फोन केला आणि त्यांना सांगितलंय की स्वामींचा मठ आपल्याला बांधायचा आहे, त्यासाठी जागा कुठेतरी करू. त्यानंतर तिने श्री विष्णू गोसावी म्हणून कारवडे त्या गावचे ग्रस्त आहेत, त्यांना सांगितलं ते जरा जागेचा व्यवहार वगैरे करायचे. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला बोलून घेतलं की 2-3 जागा दाखवल्या, पण त्या जागा पसंत नाही पडल्या. एका ठिकाणी दुसरी एकच जागा दाखवली, बामणादेवी माळकोण. ती जागा बघितली. त्यानंतर ती जागा पसंत पडली. पसंत पडल्यानंतर मग महाराजांना फोन केला, महाराज असं आहे, ही जागा चांगली आहे, तुम्ही येऊन बघा, तुम्ही पसंत केल्यानंतर पुढच्या गोष्ट होती. त्याप्रमाणे एक दिवस ठरला आणि मग महाराज आले. त्यांनी जागा बघितली. जागा बोलले ठीक आहे. जागा महाराजांनी पसंत केली. बोलले मठ बांधायला हरकत. तर ठीक आहे. त्याप्रमाणे मला बोलले काय जागेचा व्यवहार असेल तर बघा आणि मला कळवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या जागा मालक आत्माराम लाती म्हणून होते, त्यांना विचारलं बाबा जागेचं काय. त्यांनी जागेची किंमत सांगितली. त्याप्रमाणे मग महाराजांना फोन करून सांगितलं असं असं आहे. बोलले ठीक आहे, हरकत नाही. आणि जी काय ठरली रक्कम
दिली आणि जागा विकत घेतली. जागा विकत घेतल्यानंतर मला बोलले आता मठाचे हे करा. त्यानंतर आम्ही 8 जानेवारी 2012 त्या मठाचं भूमिपूजन केलं महाराजांनी. महाराजांचं भूमिपूजन झालं. त्यानंतर तिथले जे आज गुरु माडखोल मठाचे शिष्यमंडळी जी होती त्यांनी सगळ्यांनी बहुमोलाचं सहकार्य करून तो मठ अवघ्या 5 महिन्यात आम्ही बांधला. म्हणजे 6 मे 2012 उद्घाटन झालं. अवघ्या 5 महिन्यात मठ, पण सगळ्यांच्या सहकार्याने रात्रंदिवस त्या लोकांनी सगळ्यांनी मेहनत केली. मी इकडनं जाऊन येऊन होतोच, त्यामुळे व्यवस्थित सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मी सरकारी नोकरीला असल्यामुळे राजीनामा दिला होता, पण तो राजीनामा पास नाही झाला. त्यामुळे त्या माडखोल मठामध्ये मी जाऊ शकलो नाही. वर्षभर वेळोवेळी जाऊ शकलो नाही. वर्षभर फक्त सांभाळलं. त्यानंतर मग मात्र कल्याण मठात माझं येणं जाणं चालू झालं आणि इकडे कल्याणला सेवेला जायचं. महिन्यातून 20-22 दिवस असायचं तिकडे कल्याणला. तिकडूनच कामावर जाणं येणं वगैरे सगळं असं करता करता मग महाराजांशी जवळीक वाढली, सगळं झालं आणि माझं काम हे करत राहिलं. त्यानंतर हळूहळू 3-4 वर्षे झाली. म्हणता म्हणता मग एक दिवस दिंडी डोंगरपल ह्या मठाचं उद्घाटन ज्यावेळी झालं की 10 मे 2018 दिंडी मठाचं उद्घाटन झालं. त्यावेळी त्या मठाच्या याच्यामध्ये आम्हाला महाराजांनी बोलून घेतलं, मिसेसला मला, आणि मला बोलले की आपल्याला डोंबिवलीला मठ स्थापन करायचं आणि तारीख पण त्यांनी डिक्लेअर केली 11 जून 2018. मी विचारात पडलो की जागा दिली कोणी आणि कुठे. महाराजांना विचारलं जागा कोणी दिली आणि कुठे. तर बोललं जागा कोणी दिलेली नाही आहे आणि कुठे तुमच्या घरात स्थापन करायचं आहे, असं स्वामींचा आदेश आहे. तर स्वामींचा आदेश आणि गुरुजी आज्ञा म्हटल्यानंतर आपण काहीच बोलू शकत नाही. बोलला ठीक आहे, हरकत नाही, चालेल. त्यावेळी घरात भाडोत्री ठेवला होता, मग त्याला खाली केला. ते अवघे 15-20 दिवस माझ्या ह्याच्यात शिल्लक राहिले आणि तेवढ्यात अशी तारांबळ उडाली की काय करू आणि काय नको झालं. सगळं ते रिपेअर करून बांधायचं सगळं ते हे ना, पैशाचा खर्च परत सगळ्याच. तरी पण स्वामींच्या कृपेने आणि गुरुच्या आज्ञेने शब्द काय ते हे केला, चालू केलं आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांना 11 जून 2018 घरात स्थापना केली मठाची. मठाची स्थापना झाली. त्यानंतर मग महाराजांचं येणं जाणं चालू झालं. आरती, सकाळ संध्याकाळ आरती, दुपारी दिवे, हे कार्यक्रम जे नित्यनेमाचे आहेत ते चालू झाले. त्यानंतर मग दरबार भरायचे, महिन्यातून महाराज यायचे. त्यानंतर हळूहळू भाविकांची गर्दी वाढत जाते. आता चाळीस असल्यामुळे थोडंसं जरा जागा वगैरे कमी. हळूहळू म्हणतात तरी पण तिथे 5 वर्ष घरात चालवलं आणि 5 वर्ष. त्याच्यानंतर मात्र दिवसेंदिवस ती गर्दी बघून स्वामींना साकडं घातलं. भक्तगणांनी आमच्या हाकेला स्वामींनी साथ दिली आणि आम्हाला इथे ही जागा एका गाववाल्याने श्री प्रकाश गुलाम म्हात्रे वकील आहेत, त्यांनी ही 1 रुपया न घेता 1 रुपया न घेता सगळी जागा ही आपल्याला. त्यानंतर मात्र इथे हा मठ सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्या कार्यकर्ते, आपले भाविक भक्तगण पुन्हा आपल्याची पापे करून सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्यानंतर ही मठ हा उभा झाला. आणि त्यानंतर आता संपूर्ण सगळं जसे कार्यक्रम इतर मठांनी होत आहेत त्याप्रमाणे हे कार्यक्रम इथे होत आहेत. जीर्णोद्धार 4 जून 2023 ह्या मठाची स्थापना झाली. हो, 2 वर्षे झाली. 2 वर्षे झाली. इथल्या भक्तांना, बाहेरच्या भक्तांना माहित पडते. हा, तसे भाविक भाविकांना दिवसेंदिवस वाढतच जाते. खूप येत आहे. सुरू आहे. मठामध्ये आपल्या वार्षिक उत्सव काय काय असतात? वार्षिक उत्सव वर्षाचे मुख्य 4 उत्सव आहेत. एक स्वामी प्रकटी, त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा, नवरात्र अष्टमी आणि दत्त जयंती, असे हे 4 उत्सव हे असतात.
त्याच्यात पोळ आणि ह्याला दिवाळीच्या ह्याच्यात एक लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा असते सत्यनारायण म्हणजे हे 5 उत्सव झाले. आपले गुरु मोहनचंद महाराज यांच्याबद्दल तुम्ही काय झालं आणि इथून जो मग त्यांच्या माध्यमातून जे स्थापन केलं तर त्यांचं काय वेगळं नातं आहे का? तर आषाढी एकादशी जी आहे, त्या आषाढी एकादशीचे कार्तिकी एकादशी हा चातुर्मास आहे. बरोबर. ह्या चातुर्मासामध्ये बरेचसे उत्सव तिकडे कल्याणात हे असतात आणि तिथे साजवली जातात. आमच्याकडे कसं आहे आर्थिक बाजू थोडीशी असल्यामुळे आम्ही इथे तेवढं हे करतो. पण पालखी सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे पांडव पंचमी, मग इथून डोंबोली मठातून कल्याण मठात मध्ये पालखी जाते आणि तिथे तो एक दिवसाचा कार्यक्रम शिष्य परंपरा परंपरा कार्यक्रम तो होतो. त्याच्यानंतर इतर मठातली पालख्या सगळ्या येतात. म्हणजे उदाहरणार्थ ठाणे म्हणून ठिकाणी पालख्या अलिबाग मुरुड जिल्हा कल्याण आणि डोंबोली हे सगळ्या पालख्या कल्याण मठात जातात आणि तो तिथे सोहळा होतो. तिथे गुरु शिष्याचं केलं होतं आणि तो एक त्यांनी छान केलेला आहे कार्यक्रम. त्याप्रमाणे तो कार्यक्रम झाला की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रिटायर झाला. ही एक परंपरा हे झालेली आहे. त्यानंतर गुरूंबद्दल सांगायचं असेल तर गुरूंबद्दल बरंच हे आहे. तर त्यांचे जे अनुभव आहेत गुरूंचे ते मला पदोपदी मिळाले आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने इथपर्यंत माझं हे झालेलं आहे. गुरु कृपा ज्याच्यावर नाही तो माणूस इथपर्यंत हे करू शकत नाही. पण ज्याच्यावर गुरुकृपा आहे त्यांनी गुरुने वरदस्त आपल्या ठेवलेला आहे. त्याप्रमाणे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे हे असं आम्ही चालू केलेलं आहे. त्यांच्या अनुभूतीचे बरेचसे आहे की मला अनुभव एक 2-3 अनुभव आहेत स्वामींचे आणि त्यांचे. की एक वेळ मी म्हणजे कामावरून येताना छातीत दुखत होतं तर त्यावेळी मला म्हणजे ही गोष्ट 2010ची आहे. त्यावेळी महाराजांनी फोन लावला की महाराज असं आहे मला छातीत दुखत आहे. त्याच्यानंतर मी डॉक्टर बोलले ECG काढायचं. तर महाराजांनी सांगितलं तुम्हाला काही त्रास नाही पण ठीक आहे आपली मनाची शांती म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जा. आणि त्याच्यानंतर बोलले ECG काढायला म्हटलं डॉक्टर मग घाबरायला होतं ना. तरी पण महाराज बोलले काही हे नाही पण तुम्ही जा आणि हे करा. त्यानंतर गिरी म्हणून ग्रस्त होते त्यांनी जेजेला मला 15 ऑगस्ट 2010ला अपॉइंटमेंट घेतली आणि तिथे गेलो आणि गेलं तर मी म्हटलं चेक इन करून म्हटलं हे करते पाठवते. असं म्हटलं होते मला डायरेक्ट ॲडमिटच करून टाकलं जेजे हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यावेळेस महाराजांना फोन केला म्हटलं असं ॲडमिट. बोललो काही नाही काही त्रास होणार नाही आणि काही तुम्हाला नाही पण एक मनाची शांती म्हणून तुम्ही शंका हे झाली तुम्ही करून. आणि असं झालं की स्वामींच्या कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने दुसऱ्या दिवशी मला तिथे चेकिंगला नेलं त्या ऑपरेशन थिएटरला. तिथे सगळं चेकिंग केलं. चेकिंग केल्यानंतर तिथे मला काही मिळालं नाही. सगळे रिपोर्ट माझा एक रिपोर्ट आणि एक मुसलमान होता त्याग्रस्ताचा. आम्ही दूरच फक्त जवळजवळ 40 माणसं होतो. त्या 40 माणसातून आम्ही फक्त दोघेजण नीट झालो. मी गुरुकृपा आणि हे स्वामींचं आशीर्वाद. त्याच्यानंतर मग डॉक्टर पण चॅट झाले. जे डॉक्टर मेन डॉक्टर होते त्याच्याबरोबर दुसरा एक डॉक्टर होता तो त्यांची चर्चा चालू झाली. आमचे नातेवाईक होते ते ऐकत होते. तर बोलतो एवढं हे असून त्यांना हे पण ब्लॉक नाही आहे हे एवढं कसं आहे. तर हे कोणतरी धार्मिक व्यक्ती असायला पाहिजे. याचा अर्थ तो डॉक्टर धार्मिक असेल म्हणून तर त्यांनी उद्धार काढले मोठ्या डॉक्टरला. त्यामुळे त्या ह्याच्यात हे झालं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आम्हाला त्यांनी डिस्चार्ज दिला. आम्ही घरी आलो. हा एक गुरुचा माझ्या हे आहे. त्यानंतर दुसरा एक असा प्रसंग आला की आम्ही मला वाटतं मार्च होळीच्या टायमाला गावी जात होतो आणि त्यावेळी दिवा ट्रेनला ते होते. दिवा ट्रेनला ते हे करता मी वडील आणि हे होते आणि पहिले जाऊन धावून असे जरा पकडायचो ना ट्रेन.
बसायला मिळालं पाहिजे. तर माझा हात त्या दांड्याला पकडला मी, पण जो पाय माझा वरती जायला पाहिजे तो पाय गेला खाली. आणि मी खाली असं गेलो आणि पूर्ण असा धरून गाडी अशी त्या दरवाजापर्यंत गेली. म्हटला गेलो म्हटला, आणि गाडीत म्हटलं खाली गेलो तर तो सगळं हे झालं. आणि ह्यांना कोणालाच काहीच माहित नाही. ही लोक आतमध्ये चढली, पण हे नाही. स्वामींचं नाव घेतलं, त्याच्यानंतर गुरुंचं नाव घेतलं. पण मला असा एवढा खर्चटत गेलो, पण मला जरा पण कुठे काहीच लागलं नाही, काहीच लागलं नाही. ही स्वामींची कृपा आणि गुरुंचा आशीर्वाद, त्यामुळे त्याच्यातून वाचतो. आणि त्यानंतर मग हे नाही तर ह्यांना वाटलं असं काय झालं, ह्यांना काय कळलंच नसतं. पण त्यात हे दोन प्रसंग झाले. त्याच्यानंतर आत्ता जो प्रसंगही झाला त्याच्यात, हे हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यावेळी असे प्रसंग होतो, मी इथेच झोपलो होतो मठात, आणि हे दोघे जण माहिले की त्या रूमवर तिथे गेले जुन्या माठात. आणि मला रात्री अचानक 1 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत मी सगळ्या उठ्या करत होतो, सगळं हे झालं. आणि संपूर्ण मला अंधार झाला नाही, काळो डोळ्यात झालं, मला काय सुचत नव्हतं. असं करता मी आता म्हटलं शेजाऱ्यांना फोन तरी कसा करून एवढ्या रात्री, म्हणून कसं मी 4 वाजवले पहाटेचे. आणि 4 वाजता मग नावीला जरा म्हणून जाधव म्हणून शेजारी आहे, त्यांना मी फोन लावला. त्याला 2-3 फोन लावले. त्याच्या अगोदर आमचा विषय झाला होता की शनिवार असल्यामुळे म्हटला फुलांना जाऊया कल्याणला. त्यांना वाटलं की फुलांसाठी ते एवढ्या रात्री कशाला फोन करताय, म्हणून त्यांनी कट केला. कट केला 3 वेळा कट केला. मी 4थ्यांदा फोन लावला. मग त्यावेळी 4थ्यांदा त्यांनी फोन उचलला. मग त्याने मी म्हटलं असं असं झालंय, तब्येत बरी जरा मठाली. तर मला तिथून उठून जाण्याची ताकद नाही. पण कसं आहे स्वामींचं हे करून असं हळूहळू गेलो. पण जोपर्यंत दरवाजा खोलत नाही तोपर्यंत ते आत येऊ शकत नाही. मग असं करता करता गेलो बाबा, ते दरवाजा खोलला आणि तिथे त्या पायरीवरती होतो. पूर्ण घामाघूम झालेलो. त्यांनी बघितलं, त्यांनी आणखी 2-3 बोलवलं मग ताबडतोब. आणि मग ताबडतोब हे करून मला त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेली उचलून. आणि नेल्यानंतर मग त्यानं आहे ना फोन केला मिसेसला, बाबा असं असं झालंय, तब्येत बरं नाही. मग ती डायरेक्ट हॉस्पिटलला आली. ते हॉस्पिटलला ॲडमिट केले तिथे. त्यानंतर मग तिथे एक ब्लॉक निघाला. ताबडतोब धावपळ झाली म्हणून ते जमलं. तरी पण स्वामींनी भरपूर हे केले. तर ह्या मरणाच्या दारातून तेही उभं केले. स्वामींची कृपा आणि गुरूंचा आशीर्वाद. त्यामुळे असे अनुभव सांगायला गेलो तर बरेच अनुभव आहेत. आणि पदोपदी त्यांची प्रचिती मला मिळते आणि त्यांची. आणि आता आम्ही निश्चय केला आहे, जोपर्यंत आपला शरीर आहे त्यांचेच पाठीचे आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, गुरूंची कृपा आहे म्हटल्यानंतर काय विषय येत नाही. आम्ही कुठल्याही काळाला घाबरत नाही. तर मी प्रत्येक वेळेला माझ्या गुरूंचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा हे पाठीशी असल्यानंतर काही ह्या माध्यमात नामस्मरण आहे. आणि शेवटी ठरवलेलंच आहे की जोपर्यंत हा देह आहे, जोपर्यंत जीवाजीव आहे, तोपर्यंत आपलं स्वामींचा मार्ग सोडायचा नाही, करत राहायचं. आणि गुरुने जी जबाबदारी दिली ती आम्ही स्वीकारलेली आहे आणि त्या शब्दाप्रमाणे आम्ही चालतोय आणि हे चालूच राहणार आहे. तर त्यांची इच्छा आहे अजूनही बरेचसे मठ बांधायचे आहेत. त्यांची इच्छा आहे की मठ अजून व्हायचे. ते प्रयत्न सगळे चालू आहेत. मठ पण अजून होतील तिथे. जेवढं सुशोभीकरण काय करता येईल, लोकांना जेवढं आकर्षण वाटेल, बाबा त्याला आल्यानंतर त्यांना समाधान वाटायला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू सगळे. सध्या नवीन असल्यामुळे आता काय आर्थिक बाजू जरा कमजोर आहे. हळूहळू ते होईल, ते स्वामी करतील सगळं. आपण हे सगळं करतो, आपण ते प्रपंच आणि परमार्थ झालं करतो. तर आपण सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे आपली काय इच्छा आहे समाजाच्या दृष्टीने? समाजाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर आमच्या गुरुंनी जो ब्रिज रोवलेलं आहे, रोपटं, त्याचं झाड कसं होईल आणि त्या समाजापर्यंत कसं पोहोचवता येईल हा दृष्टिकोन
आमचं जे आहेत आमच्या नजरेसमोर, तर त्यांची इच्छा ती पूर्ण करायचीच आहे की जेवढे जास्तीत जास्त मठ होतील त्यानंतर समाज त्याच्यातून गोळा होईल आणि जे आज दुःखी कष्टी आहेत त्यांना ह्या मार्गातून त्यांना खूप असं मिळेल. हा गुरूंचा जो उद्देश आहे त्या उद्देशाने आम्ही त्यांच्या प्रश्नांचं निराकरण कसं होईल? निराकरण होत आहे की तिथे आल्यानंतर लोकांना त्याचा अनुभव मिळतोय, समाज अनुभूती मिळते, स्वामींच्या माध्यमातून त्यांना स्वामींचा आशीर्वादही मिळतोय, मार्ग मिळतो. त्या मार्ग मिळतो. त्याच्यानंतर मग तिथे दरबार भरतात महिन्यातून. त्यानंतर मग तिथे प्रश्न लोकांचे सोडवले जातात. त्याप्रमाणे ते स्वामींची उदी दिली जाते. सामाजिक बांधिलकी तुम्ही जे सांगितलं अजून काही आपण विषय करणार आहात का? विषय ते करायचं म्हणजे कसं आहे की गुरुनी जे आम्हाला दिलेलं आहे ही परंपरा कायमस्वरूपी पुढे चालूच राहायची, ठेवायचीच आहे. गुरु परंपरा, गुरु शिष्य परंपरा जी आहे चालू ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे आम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत. आणि इथे लोकांची समस्या निवारण केले जातात. महिन्यातून एक दरबार भरतो, तिकडे कल्याणचे परमानंद महाराज येतात, ते प्रश्न जे करतात. त्यानंतर मग उदी वगैरे दिली जाते, कार्यक्रम दिले जातात आणि कार्यक्रम दिल्यानंतर लोकांना त्याचा अनुभव येतो. लोकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत जाते. स्वामींच्या त्यातून लोकांची सगळी कामं होत आहेत. काही लोक प्रश्न जर प्रत्येकाचे वेगळे असतात, कौटुंबिक असतात, सामाजिक असतात, प्रॉपर्टी विषयी असते, असे अनेक प्रश्न असतात. पण त्याच्यातून मार्ग हे करून स्वामी जी स्वामींची उदी आहे ती उदी सगळी काम करतो. थोडक्यात प्रपंच मध्ये जे काय दुःखी गोष्टी असतात हा दुःखी कष्टी असतात येतात ते ती जी मंडळी येतात दुःखी गोष्टी असतात त्यांना सन्मानाला कसं लावता येत बरोबर हा दृष्टिकोन ठेवून गुरुनी जी सांगितलंय त्याप्रमाणे हे सगळं चाललेलं आहे आणि लोकांना अनुभव येत आहेत. त्याप्रमाणे दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आणि त्याच्यानंतर मठातले जे सेवेकरी आहेत लोक, गुरु भगिनी आहेत, गुरुबंधू आहेत, ज्यांनी दीक्षा घेतली ते मग सगळी सेवा व्यवस्थित करतायत, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आणि आलेल्या लोकांचे उपवास वगैरे करणं, त्यांना हे करणं, काय खाऊ नको असं, लोक लांब लांबची लोक येतात, हे जातात, सेवेकरी आपली सेवा व्यवस्थित पार पाडतायत आणि आम्ही आमच्या परीने आम्ही हे करतोय. ते काय आम्हाला सांगायची गरज नाही, कारण ते जगाला माहिती नाही. आपलं आपण स्वतः हेच करतो. अशा पद्धतीने सर चाललेले आहे आणि जेवढं जास्तीत जास्त काय चांगलं करता येईल हा दृष्टिकोन आमचा आहे आणि समाजापुढे चांगल्या गोष्टी सगळ्या समोर आणायच्या आणि गुरुचा नाव, स्वामींचं नाव कुठेही उज्ज्वल होईल ह्या दृष्टिकोनाचा आमचा उद्देश आहे. आणि आज ते कल्याण मठात एक छोटस रोप लावलेलं आहे, मग त्याचा विस्तार होऊन झाड कसं होईल, वेलीचा वृक्ष कसा होईल या दृष्टिकोनातून आमचे हे आहे. त्यानंतर आज रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कल्याण, आपल्या रत्नागिरी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये मठ बरेचसे बांधलेले आहेत आणि त्यातून सगळ्यांचे प्रश्न सोडवले जात आहेत. लोकांना त्याची समस्या जे काय असेल ते मिळते, त्यांना प्रचिती. आपल्या नंद महाराजांच्या प्रेरणेने श्री स्वामी समर्थांचे ह्या महाराष्ट्रामध्ये साधारण किती मठ आहे? 14 मठांची स्थापना महाराजांनी केलेली आहे. मूळ आमचं कल्याण आहे आणि कल्याण मूळ असल्यामुळे हे बाकीचे जेवढे मठ आहेत हे सगळे त्याची शाखा आहेत, उपशाखा. ठाणे मठ, डोंबिवली मठ, अलिबाग मठ, मुरुड जंजीर मठ. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका, येळेचडा, त्याच्यानंतर कुडाळीगड, झारा, उकोवडे, हिंगणा डोंगरपाल, तुळस, वेंगुर्ला तुळस. त्यानंतर आंबोली, माळखोत आणि कलंबी असे एकूण 14 मठांची स्थापना महाराजांनी आमची केलेली आहे आणि ते आज संपूर्ण मठ 14 कार्यरत आहेत आणि त्याचे हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. या मठाची स्थापना आपले गुरु नंदन महाराजांनी केलेली आहे. तर आता
स्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या महानिर्माणानंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण सांगितलं तर बरोबर. महाराजांनी आमच्या 2022 मध्ये नवनीतानंद महाराजांनी 2022 मध्ये समाधी घेतली. त्या समाधी घेण्याच्या अगोदर महाराजांनी 2 महिने अगोदर एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा अवधूतानंद महाराज आणि पट्ट शिष्य त्यांचे परमानंद महाराज या दोघांच्या हाती कारभार सुरू केला होता. आणि त्यावेळी त्यांनी महाराजांनी सांगितलं होतं गुरुने आमच्या की माझ्या पश्चात हे दोघे कारभार सांभाळतील. मग त्याप्रमाणे ते आज कारभार हाती त्यांनी घेतलेला आहे आणि व्यवस्थित पार पाडतायत. सगळ्या मठांना दिल्ली देऊन सगळं पूर्ण ते काय पाहिजे कुठे नाही पाहिजे हे सगळं ज्याप्रमाणे महाराज करत होते त्याप्रमाणे ते दोघे जण करतायत. चांगल्या पद्धतीने व्यवस्थित सुरू आहे सगळं. भक्तांना मार्गदर्शन करतायत, आम्हालाही मार्गदर्शन करतायत. आणि जसं गुरुच्या ह्याच्यात चाललं परंपरा सुरू हा तशीच परंपरा ही चालू आहे आणि त्यांनी ठेवलेली आणि आम्ही त्यांना सहकार्य करतोय सगळ्या गोष्टी. जर विचार जाऊन गेला या ठिकाणी स्वामींचा मठ व्हावा हे तुमच्या मनात कसं काय आलं, कधी आलं आणि मठाची संकल्पना आपल्याला कशी काय? हा प्रश्न कसं झालंय की घरात मठ चालू असल्यामुळे दिवसेंदिवस जागा कमी पडायला लागली आणि भाविकांची गर्दी वाढत चालली. खूप वाढलं. मग भाविक दिवसेंदिवस आणि चाळीत असल्यामुळे लोकांना कसं आहे आजूबाजूच्या लोकांना थोडा त्रास व्हायला लागला. त्यामुळे मग संकल्प मनात आलंय की आता आपल्याला कुठेतरी मार्ग शोधायला पाहिजे. मठाविषयी कुठेतरी म्हटलं चौकशी करायला पाहिजे. त्यानंतर मग गुरुना आणि स्वामींना सापडत झालं की देवा ह्याचा मार्ग तुम्हीच दाखवा. त्याप्रमाणे मग गुरुनी आणि स्वामी मार्ग दाखवला. त्यानंतर एक गावाला इथला एक प्रकाश गुलाम म्हात्रे म्हणून डोंबिवली स्थानिक रहिवासी त्यांनी ही जागा मठासाठी 1 रुपया न घेता निशुल्क. तर दिवसेंदिवस गर्दी वाढत चालल्यामुळे हा प्रश्न पडला की बाबा आता ही जागा अपुरी पडते आपल्याला, तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आता मार्ग फक्त स्वामी आणि गुरुच काढू शकतात, बाकी आम्ही तर काढू शकत नाही. मग शेवटी त्या स्वामींना आणि गुरुना साकडं घातलं, याच्यातून कुठेतरी मार्ग आम्हाला दाखवा, कोणातरी बुद्धी द्या आणि आम्हाला कुठेतरी मठासाठी जागा मिळू दे. असं साकडं घातलं. त्याप्रमाणे स्वामींनी ऐकलं, गुरुनी ते स्वामींपर्यंत पोहोचवलं आमचं वाक्य. त्यानंतर मग एक ग्रस्त इथले स्थानिक रहिवासी वकील आहेत प्रकाश गुलाम म्हात्रे, तिने आम्हाला ही जागा मठासाठी दिली, निशुल्क दिली. त्यानंतर मग इथे हा स्वामींचा मठ केला. पण मठाची संकल्पना पश्चिमेला का, तर पश्चिम साईडला एकही स्वामींचा मठ नाही. त्यामुळे इथेच हा मठ व्हावा ही माझी इच्छा होती. आणि स्वामी शिष्य म्हणून की ह्या पश्चिम साईडला कुठेतरी मठ व्हावा, म्हणजे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कुठेही असू दे. स्वामी देते. त्यानंतर मग हा मठ सगळ्यांच्या सहकार्यातून उभा झाला. सगळ्यांनी सहकार्य केलं. वर्ष म्हणलं हो, हे 2023 वर्ष होतं. त्या वर्षभरात आणि अजूनही सगळे काय कामं आहेत, हे 24 उघडलं, हे आता 25 चालू झालं. ह्या 2 वर्षभरात बरीचशी कामं सगळ्यांच्या सहकार्यातून मार्गी लागलेली आहे आणि सगळे लोक सहकार्य करतायत अजूनही. त्यामुळे संकल्प हे आहे की बाबा दिवसेंदिवस कसं चांगलं काहीतरी हे करता येईल, हा आमचा उद्देश आहे. आणि लोकांपर्यंत पोहोचव चांगल्या गोष्टी. जे दुःखी कष्टी आहेत त्यांनाही त्यांचा मार्ग तिथे तिथून मिळतोय आणि स्वामी त्यांचं दुःख दूर करतायत आणि सगळ्यांनी सगळे थोडी गुलाबीने आनंदाने सगळे राहतात. तसं चाललंय आणि असाच हे सगळं आपला कारभार व्यवस्थित चालू राहणार आहे. स्वामी ते करून घेणार. एक प्रश्न विचारला आपल्या आई वडिलांबद्दल
आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या गावाबद्दल आपण काय सांगाल आणि आपण आपल्या कर्मातिक माध्यमातून आपण भाविकांना काय सांगायचं आपल्या गावाची म्हणजे ओळख करून द्या. हे मूळ गाव आमचं मोरगाव आहे, दोडामार्ग तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठं. त्यानंतर या गावाचा परिचय झाला. आई माझी सध्या हयात नाही आहे, वडील आहेत, बाकी सगळं कुटुंब आहे. आणि आईने त्यावेळी आशीर्वाद दिला होता की तुझं पुढे चांगलंच होईल, आणि तिच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत ह्या मार्ग हा मिळालाय. त्यानंतर कुटुंबातून सगळे लोक, सगळ्यांचं सहकार्य आहे आणि ह्या मार्गात मी आल्यामुळे बरेच सगळ्या कुटुंबाला आनंदही झाला. बाबा कोणतरी आपला माणूस चांगल्या मार्गात समाधानी आहे, सगळे कुटुंबाचे समाधानी आहे. आणि आपण उद्देश आहे गुरुच्या ह्याच्याप्रमाणेच आपण सगळं चाललेलं आहे. गुरुने जो मार्ग दिलाय, आपलं कसं आहे की कोणी दुःखी कष्टी आला तर त्याला सुख देणं हे आपल्या हातात स्वामीच्या माध्यमातून आहे. आणि जो ज्याप्रमाणे गुरुंनी सांगितले त्याप्रमाणे आपण सगळं चालतोय आणि लोकांना हे होतं. आपल्याला कसं काही नाही, मिसेस आणि मुलगीचं चांगलं योगदान मिळते आणि ते पदोपदी त्यांचं सहकार्य मिळते. त्यामुळे ते ह्याच्यात मला जास्त आकर्षण वाटते की बाबा काहीतरी आपण अजून काहीतरी करूया, करूया काहीतरी. तर कुटुंबाची साथ नसेल तर ते ह्याच्यात नाही करता येत आपल्याला. कुटुंबाची साथ पाहिजे, त्याप्रमाणे त्यांची साथ आहे. आणि हे व्यवस्थित, आणि जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत आपण स्वामीचं हे करतच राहणार. गुरुने दिलेला शब्द आपण पाळणार. आमच्या आता प्रमाणात उद्देश आहे की अजून मठ बांधायचे आहे. जिथे जिथे कुठे जागा मिळते तिथे बांधण्याचा प्रयत्न करू आणि स्वामीचं स्थापन करण्याचा प्रयत्न करू आणि गुरूंचे शब्द आज्ञेचं पालन करू. गुरु आज्ञा पालन केली म्हणजे संपलं. आपल्या गुरुंनी स्वामी परंपरेमध्ये आपल्याला जे पाठबळ दिलं, तर स्वामींची आपल्याला जी अनुभूती मिळाली, आपल्या आपण या माध्यमामध्ये आलं तर आपण स्वामी समर्थांकडे कधी अक्कलकोटला जाऊन घेऊन झालं. हो, ह्या मार्गात आल्यानंतर आमच्या गुरुंना तिकडे अक्कलकोटचं पालखी सोहळ्याचा कार्यक्रम तिथले अप्पू महाराज होते, त्याने तो दिलाय. आणि त्याप्रमाणे आम्ही वर्षातून एक वेळ म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या मध्ये गुरुप्रतिपदाचे जे येते तो उत्सव, त्या पालखी सोहळ्याला आम्ही आवर्जून तिथे जातो आणि न चुकता जातो आणि तो कार्यक्रम आम्ही व्यवस्थित पार पाडतो. तर सगळ्या मठातले लोक सगळे तिथे एकत्र होतात. महिन्यात साधारण एक तर जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी पहिला आठवडा असा असतो. गुरुप्रतिपदा येईल तशी परफेक्ट असं हे करू शकत नाही, पण त्या गुरुप्रतिपदेचा मेन मग 2 दिवस तिथे आम्ही अक्कलकोटला असतो. आणि त्याच्यानंतर मग गाणगापूर हा तो कार्यक्रम आनंदाचा. जवळजवळ 2-2.5 माणसं असतात संपूर्ण ग्रुपची. म्हणजे गावच्या मठापासून इथले कल्याण सगळे जेवढे 14 मठ आहेत त्या 14 मठांची सगळी माणसं एकत्र तिथे होतात आणि मग तो कार्यक्रम उत्सवात साजरा केला जातो. आणि तो सोहळा सगळे लोक आनंदाने घेतात तिथे. आणि ही गुरु परंपरेचे हे केलेले गुरुंनी दिलेले आहे ते सगळं अजून चालू आहे. नमस्कार माऊली. इथे येणाऱ्या भक्तांना आपण भक्तिमार्गाच्या माध्यमातून काय सांगू शकाल? नमस्कार, स्वामी समर्थ. इथे येणाऱ्या लोकांना जे भाविक येत आहेत, भक्तगण येत आहेत, स्वामी भक्त येत आहेत, प्रत्येक जण कुठेतरी व्यापलेला असतो, संकटात असतो. ज्यावेळी संकट असते त्याच वेळी माणूस ह्या मार्गात येतो. मग ते असे लोक येत आहेत, मग त्यांना गुरुनी सांगितल्याप्रमाणे आम्ही उदी देतो, त्यांना कार्यक्रम देतो. त्याप्रमाणे त्यांची संकट सगळी दूर होत आहेत. स्वामी करून घेत आहेत. आम्ही करणारे ते आहे, फक्त आपण निमित्त आहोत. आमच्याकडनं ते करून घेत आहेत. त्याप्रमाणे लोकांना त्याचा अनुभव येतोय. दिवसेंदिवस त्याची गर्दी वाढते सगळी
आणि स्वामी भक्तांना आम्ही तेवढंच सांगतोय की तुम्ही ह्या मार्गात या. जेवढी तुम्ही तुमची भक्ती मार्गात असाल तेवढी तुमची संकट कमी होतील. जेवढे तुम्ही भक्ती मार्ग कराल देवाचं नामस्मरण फक्त करायचं, आणखी काय करायचं नाही. देवाचं फक्त स्वामींचं नामस्मरण करा. आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही 10 मिनिटं फक्त नामस्मरण करा देवाचं. मग कुठेही करा, तुम्ही घरात करा, कुठे करा, पण करा. मग त्यानंतर माणसाला प्रत्येकाला समाधान वाटते. लोक सांगतायत की आम्हाला बरं वाटतंय. अशा पद्धतीने आणि हाच आमचा उद्देश आहे. मग गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तेच आम्ही करतोय. आम्ही आमच्या मनाने काही सांगत नाही. गुरूंचे शब्द आहेत तेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. आम्ही ह्याच्यापूर्वी दोन्ही माणसं स्वामीच्या ह्याच्यात नव्हतो, पण देवाच्या मार्गात होतो. भक्तीचा मार्ग आमचा पहिल्यापासूनच चालू होता. जेव्हा आमचं लग्न झालं तिथपासून आम्ही त्या आल्यापासून रोज आरती बिरती करायचो. रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ आमची दोघांची आरती असायची. बाजूची शेजारची मुलं वगैरे यायची, त्यांना प्रसाद वगैरे मी द्यायची, साखर द्यायची, कधी काय असं द्यायचं, फळं बिळं कापून. आवडीने मुलं यायची. 10-15 मुलं असायची. आम्ही कांदिवलीला राहत होतो. तर म्हणता म्हणता आमचा हा वाढतच गेला. आता महाराजांनी ते सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर या मार्गात पडल्यापासून आम्हाला फार आनंद झाला. आणि माझे मिस्टर महाराज बनले त्याबद्दल मला आणखीनच अभिमान वाढला माझा. बरं वाटलं, मला खूप वाटलं की आम्हाला आता स्वामींची सेवा करायला मिळेल. आणि अशीच देवाने ताकद द्यावी आणि स्वामी समर्थांचं आमच्याकडून हे सगळं करून घ्यावं व्यवस्थितरित्या. आमचे गुरु तेव्हा विचारायचे, ठाकरजी तुझं काय? तर मी सांगायचे, गुरु महाराज आमचं काय नाही, आम्हाला फक्त ताकद द्यावी स्वामींनी आणि आमचं हे करून घ्यावं, एवढीच आमची स्वामींच्या चरणी इच्छा आहे. बरं. श्री स्वामी समर्थ. मी या मठामध्ये या मठाच्या शेजारीच राहतो. जवळजवळ 2023 पासून मी इथे राहतो. 22 पासून 23 मध्ये मला जेव्हा समजलं की या मठाचे इथे बांधकाम चालू आहे, त्यावेळी मला खूप आनंद झाला. कारण माझा प्रवास मुंबईतून होता आणि इथे असं राहण्यासारखं मन असं वाटत नव्हतं. पण जेव्हा मला समजलं की स्वामींचा मठ होतो तेव्हा मी अजून आनंदित झालो. आणि ज्यावेळी इकडे जी ह्यांची परिवार मंडळी, जी स्वामी भक्तगण, स्वामी दीक्षा वगैरे घेतलेली मंडळी इथे काम करायला यायची, तेव्हा आम्हाला पण असं वाटलं की या मठासाठी आपण पण काहीतरी करावं. म्हणून आम्ही शेजारचे 3-4 लोक येऊन ह्या लोकांना आम्ही न सांगता, यांची न बोलता आम्हाला बोललो काहीतरी करायचं आहे मठासाठी. तर आम्ही ह्या मठासाठी मदत करायला लागलो. असं करता करता हे मठाचं चांगलं बांधकाम वगैरे होऊन व्यवस्थित रहदारी वगैरे चालू आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे माझा एक अनुभव सांगतोय 2. स्वामी समर्थ सद्गुरू आहे बाबा. तुमच्या येणे आमचं आपलं चांगलं चाललंय मठामध्ये यायला लागल्यापासून. पण आता थोडे संकट आहेत, थोडे आपले गुरुगोविंद देवता होतील त्या होतील. ते काय तुमच्या हातामध्ये नाही, ते आमच्या हातानेच आपले हे होते म्हणून. आता हे काय आमचं सगळं ठीक आहे, मुलं बाळांना पण चांगलं आहे. पण आता आधार पण आता सगळ्यांना येणारच. ते स्वामींवरती किती हे म्हणजे विचार आपल्यासाठी सगळं करतायत. दोन्ही बाजूने कुठून ना कुठून आपल्याला 4 पैसे भेटतात, कमवतो. बरं नाही तरी आपण जातो, करतो. पण तेच आपल्याला शक्ती आणि ताकद देते आणि बुद्धी पण देते. त्यांच्या ह्याने होतो तेवढं आम्ही हे करतो आणि आमच्या ह्याने होतं ते आम्ही पण करतो. पण स्वामींची कृपा आमच्यावरती 4ही बाजूने आहे आणि त्यांच्यावरती आमचा विश्वास मनापासून आहे. याच्या आधीच आम्ही कधी केला नव्हता, पण आता मठात यायला लागल्यापासून आमचं सगळं चांगलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरू साईनाथ स्वामी महाराज की जय. मला या मठात यायला लागल्यापासून मला फार आनंद होतो आहे आणि मनात चैतन्य निर्माण होतं. असं अनुभव आता याच्या पुढे मला मी नेहमी आता सगळे करून श्री स्वामी समर्थ. मी या गुरूंच्या ह्याच्यामध्ये आले की माझा चुलत भाऊ कल्याण मठामध्ये राहतो. तिथून त्याने मला म्हणजे बोलला की तुला काय म्हणजे त्रास आहे ना, तू ये आणि आमच्या गुरूंना सांगते. नवनीतानंद महाराज होते. मग तिथे मी गेली पहिल्यांदा, तर माझ्या काय ते समस्या होत्या त्याचे निवारण झाल्या. मग तो भाऊ म्हणाला की तू दीक्षा घे स्वामींची. तर मी तिथे 2021 घेतली. त्याच्यानंतर मला बराच अनुभव आला. त्याच्यानंतर मी अक्कलकोटला गेली पहिल्यांदाच. तेव्हा माझा मुलगा खूप आजारी होता. ऑपरेशन करायला सांगितलेलं त्याला मुतखड्याचं. आणि आम्ही अक्कलकोटमध्ये होतो म्हणजे नवनीतानंद महाराजांबरोबर. तर मी म्हटलं की स्वामी तुम्ही तिकडे जावा, मी इकडे अक्कलकोटला आहे. मी काय आता इथून लगेच जाऊ शकत नाही तिकडे गावाला, हे कमोल. आणि त्याच्या ऑपरेशनची तारीख होती, आम्ही ज्या दिवशी येणार होतो त्या दिवशी नेलं त्याला ऑपरेशनला.
आणि स्वामींच्या कृपेने तो खडा त्याच दिवशी ऑपरेशन करायच्या आधी पडला. इतका मला मोठा अनुभव आलाय स्वामींचा. मग दुसऱ्या दिवशी मी मठात माझ्या मुलाला इथे घेऊन आले स्वामींच्या सेवेला. हा मोठा अनुभव आहे मला. तुम्ही या माध्यमामध्ये कसे काय जोडले गेलात? मी ते माझ्या चुलत भावाने मला इथे घेऊन आला, प्रकाश गोवस यांनी. माझ्या पत्नीचं जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष अक्कल दाटण्याची ताड दुखत असून हैराण झालेली होती. तर मी बोललो आज पैसे नाही, उद्या करूया, परवा करूया, असं करत करत 1.5 वर्ष होऊन गेलं. आणि बोललो नाही जास्त त्रास झाला, बोललो आपण जाऊया. म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो. ती डॉक्टर बोलली की आज आपल्याला हिचं काढायचं असेल तर चांगल्या पद्धतीत झालं तर तुम्हाला 1000 रुपये खर्च येईल. ही अक्कल दाट आहे, काढताना थोडं ऑपरेशन पण करावं लागेल. जर ऑपरेशन करायचं झालं तर 2000 रुपये खर्च येईल. आणि त्यावेळी असं होतं की महिन्याची शेवट होती आणि माझ्या खिशामध्ये फक्त 1000 रुपये. तर ती मिसेस माझी दवाखान्यातून बाहेर आली, बोलली आपल्याकडे 1000च आहेत तर आपण नको काढूया. तर मी बोललो नाही तू जा, मी काय ते बघतो. तर मी बोललो की आतमध्ये तिला पाठवलं दाढ काढण्यासाठी. मी स्वामींना बोललो स्वामी माझ्याकडे 1000 रुपये आहेत आणि मला कोणाकडे मागायचे नाही आहे, तुम्ही काय करायचं तर तुम्ही करा. ते ऑपरेशन नाही व्हायला पाहिजे, खर्च पण 1000च व्हायला पाहिजे. आणि त्या पद्धतीत 10 मिनिटांनी ती बाहेर आली आणि डॉक्टरने मला आतमध्ये बोलवलं की तुमचं ऑपरेशन करायची गरज नाही, दुसऱ्या जर ऑपरेशन करायचं एक्स्ट्रा 1000 लागणार होते ते लागणार नाही, 1000च रुपये. आणि माझा अनुभव सांगायचा म्हटलं तर आम्ही वृंदावनला गेलेलो. छोटे महाराज होते त्यावेळी आमच्या गाडीमध्ये. आम्ही नाव बसमध्ये काय बसलेलो. त्यांचं नाव काय? प्रथमेश महाराज. तर प्रथमेश महाराज आमच्या बरोबर होते आणि असे गुरुबंधू छोटे छोटेच होते सगळे आणि आम्ही त्याच्यात मोठी होतो. तर आम्ही भजन करायचं MP ला गेलेलो मध्य प्रदेशामध्ये. तर भजन करायचं, भजन केल्यानंतर प्रसाद द्यावा लागतो ना. तर महाराजांनी मला, आम्ही वृंदावनला गेलेलो तेव्हा सांगितलेलं की इकडची माती घ्या आणि सगळ्यांनी ती माती खावा थोडी थोडी म्हणून. मग ती आम्ही माती खाल्लेली होती त्याच्यातलं पाकिट माझ्या मोठ्या पर्समधून गेलं. तर त्याच्यात माझ्याकडे माती होती, त्याच्यात मी सगळ्यांना प्रसाद वाटून झाला आणि माझ्याकडे लास्टच्या ह्याला भैरवनाथला आलो आणि माझ्याकडे प्रसाद नाही वाटायला. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटावा लागतो ना भजन केल्यानंतर. तर माझ्याकडे ते काय नसल्याने मी स्वामींना म्हणते स्वामी मी आता ह्याला काय प्रसाद देऊ. तर कशी बुद्धी झाली, ते पाकिट काढलं आणि मी उघडलं. तर त्याच्यात 10-12 दाणे ह्याचे साखरपुटाणे 10-12 दाणे त्याच्यात होते. तेवढे सगळ्यांना मी तोडून दिले. हा माझा फार मोठा अनुभव एकदम. त्याच्यानंतर असे गुरुबंधू वगैरे कोणी असले त्यांचं काय हरवलं तर महाराजांना बोलायची महाराज ही वस्तू मिळत नाही. अगे ठाकरांनी कशाला हे करतेस, ती अमक्या ठिकाणी जा, तुझी वस्तू तिथे मिळेल, तुझी उदी खूप स्वामीना, तुझं होऊन जाईल काम. अशी आमचे महाराज सांगायचे. ते सगळं सत्य व्हायचं सांगितलेलं ते आम्ही प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. मी कधी पण मला काय प्रसंग आला काय आला तर मी स्वामींची आराधना करतो आणि मला त्याच्यातून स्वामी बाहेर काढतात. त्याचप्रमाणे माझ्या घरातील पंखा रविवारचा हा दिवस होता, दुसऱ्या दिवशी उठून कामावर जायचं होतं आणि 11 वाजून गेलेले होते. तर माझा छोटा मुलगा हा झोपत नव्हता. तिला तिची आईने आणि माझ्या पत्नीने खाली झोपवलं पंख्याच्या खाली. त्याच्यानंतर झोपला आणि मी म्हटलं आता उद्या जाणार. त्याच्यासाठी मी माझ्या मोबाईलचा अलाराम लावायला मोबाईल हातात घेतला, अलाराम लावला आणि आता मी मोबाईल बंद करणार. अचानक पंखा बंद झाला. मी बोललो एवढा फास्ट पंखा चालणारा बंद कसा काय झाला. म्हणून बघतोय तर माझा बाळ खाली झोपलेलं होतं, तिच्या बाजूला माझी पत्नी होती आणि तो पंखा अचानक तुटून खाली आला. तर मी लगेच स्वामी बोललो आणि एका हाताने पंख्याला हात घातला आणि पंखा एका हातावरतीच थांबला. लगेच दुसऱ्या हाताने बटन पण वाजलं. एवढा माझा अनर्थ जर आम्ही झोपलो असतो तर काही वेगळंच काही घडून गेलं असतं. तो एक स्वामींचा अनुभव आहे. आणि दुसरा म्हणजे महाराजांसोबत आम्ही दर शनिवार आम्ही फुलं आणायला जायचो. तर त्यावेळी जाताना गाडी चांगली होती. आम्ही फुलं आणायला गेलो कल्याणमध्ये, गाडी बघतोय तर आमची गाडी येऊन बघतो तर पंक्चर झाली. महाराजांना बोललो आता काय करायचं. महाराज बोलतो गाडी पंक्चर झाली, घ्या स्वामींचं नाव, आता करणार काय, दरबार पण आहे आणि जाऊया. आणि आम्ही दोघांनी मिळून स्वामींचं नाव घेतलं आणि जी पंक्चर गाडीवरती मी गाडी डोंबिवलीपर्यंत आलो. आमची गाडी थोडी पण इकडे नाही की तिकडे नाही झाली आणि फाटकपर्यंत आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही. जोपर्यंत आम्हाला मेकॅनिकल भेटत नाही तोपर्यंत आम्ही गाडी चालवत होतो आणि अशा प्रकारे सुखरूप आम्ही मठामध्ये पोहोचलो. ही स्वामी ईश्वरा चराचरात व्यापलेला आहे म्हणून तर भाविकांना तो विविध रूपात दिसतो. कधी सुखात तर कधी दुःखात तो आपल्याला नक्कीच साथ दिसतो.
स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी पाठीशी आहे. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कुठं मी शोधू तुम्हा ओ देवा, कुठं मी शोधू तुम्हा, कुठं मी शोधू तुम्हा ओ स्वामी, कुठं मी शोधू तुम्हा. ओ स्वामी, ओ स्वामी, ओ स्वामी, ओ स्वामी. कुठं मी शोधू तुम्हा ओ देवा, कुठं मी शोधू तुम्हा, कुठं मी शोधू तुम्हा ओ स्वामी, कुठं मी शोधू तुम्हा.